वाळवण रेसिपी सिरीजमध्ये आज आपण उपवासाचे हे साबुदाणा पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत। तळल्यानंतर छान दुप्पट तिप्पट असे फुलते आणि खायला खूप छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाण्याचे पापड बनवायला सर्वात आधी आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे। साबुदाणा घेताना तो कुठल्याही कप किंवा वाटीने मोजून घ्यायचा। त्याच कपाने आपल्याला पाणी लागणार आहे। या कपाने 2.5 कप साबुदाणा इथे घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने साबुदाणा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा। 2 ते 3 पाण्याने साबुदाणा धुतल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ। पूर्ण साबुदाणा पाण्यात बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि थोडं पाणी वर येऊ द्यायचं। यावर झाकण ठेवून 7 ते 8 तास आपण हे मुरायला ठेवून देऊ। 7 ते 8 तासानंतर आपला साबुदाणा इथं व्यवस्थित मुरलेला आहे। मोठ्या आकाराचे 2 आलू इथे घेतलेले आहे। आलूची आधी आपल्याला साल काढायची आहे। साल काढून घेतल्यानंतर हे किसून घ्यायचे। किसताना डायरेक्ट पाण्यामध्येच किसायचे। याच प्रकारे छान लांब असा किस बनवून घ्यायचा। याच कपाने 10 कप पाणी इथे घेतलेलं आहे। जितका साबुदाणा घ्याल त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं। म्हणजे 2.5 कप साबुदाण्यासाठी 10 कप पाणी। पाणी गरम करून त्याला उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि भिजत घातलेला पूर्ण साबुदाणा घालून घ्यायचा। साबुदाणा आधी व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा। पूर्ण साबुदाणा आपण यामध्ये घालून घेऊ। हा साबुदाणा इथे आपल्याला व्यवस्थित शिजवायचा आहे। 5 ते 10 मिनिट आधी हाय फ्लेमवर शिजवायचा। नंतर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घ्यायची। 15 मिनिटं शिजवल्यानंतर साबुदाणा जेव्हा या प्रकारे थोडा ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते त्यावेळी आपल्याला यामध्ये आलूचा किस टाकायचा आहे। 2 ते 3 पाण्याने हा आलूचा किस धुवून घेतलेला आहे। तो किस यामध्ये टाकून घेऊ। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये जर तुम्हाला आलूचा किस टाकायचा नसेल तर नाही टाकला तरीही चालेल। आलूचा किस न टाकता पापड जर तुम्हाला बनवायचे असेल तर त्याचा व्हिडिओ मी याआधी पोस्ट केलेला आहे। तुम्ही तो सुद्धा बघू शकता। लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। बाकी प्रोसेस पूर्ण सेम राहील। आलूचा किस टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त शिजवायची गरज नाही। हे पापड बनवत असताना यामध्ये आलू तुम्हाला टाकायचे आहे की नाही त्याचं प्रमाण थोडं कमी किंवा जास्त किती घ्यायचं हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर आपलं मिश्रण इथे बनून तयार आहे। गॅस आपण बंद करून देऊ। पाण्यामध्ये जेव्हा साबुदाणा टाकला तेव्हापासून आत्तापर्यंत पूर्ण 20 मिनिटं इथे लागलेले आहे। याचे पापड आपण प्लास्टिकवर टाकणार आहोत। त्यामुळे लगेच न टाकता थोडी वाफ कमी होऊ द्यायची। म्हणजेच 3-4 मिनिट थांबायचं। गॅस बंद केल्यानंतर फ्लेवरसाठी मी यामध्ये चिली फ्लेक्स टाकत आहे। लाल मिरच्या बारीक करून टाकल्या तरीही चालेल। जर टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल। जर टाकणार असाल तर गॅस बंद केल्यानंतर टाकायचा। कारण आधीच जर तुम्ही टाकाल तर याचा कलर त्यामध्ये मिक्स होते। 4 ते 5 मिनिटं वाफ गेल्यानंतर याचे आपण पापड टाकायला घेऊ। याच प्रकारे पूर्ण पापड आपण टाकून घेऊ। या मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर असल्यामुळे पापड आपल्याला खूप जास्त पसरवायची गरज नाही। सावलीमध्ये फॅनच्या खालीच वाळत घातलेले आहे। तुमच्याकडे जर ऊन असेल तर डायरेक्ट उन्हामध्ये टाकले तरीही चालेल। नाहीतर 1 दिवस आधी या प्रकारे सावलीमध्ये वाळवून घ्यायचे। त्यानंतर 1 ते 2 दिवस मात्र छान उन्हामध्ये वाळत घालायचे। पूर्ण मिश्रणाचे पापड मी इथे बनवून घेतलेले आहे। 1 दिवस सावलीत आणि 1 दिवस उन्हात वाळवल्यानंतर वाळवणातील हे उपवासाचे साबुदाणा पापड इथे बनवून तयार आहे। आता आपण हे तळून बघूया। तळल्यानंतर छान दुप्पट तिप्पट असे फुलते आणि खायला खूप छान लागते। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।